नमस्कार मैत्रिणींनो, मंजूस क्रिएशनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोपी अशी एक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे मसुराच्या डाळीचे धिरडे किंवा डोसे। मसुराची डाळ ही थोडीशी उग्र असते, त्याच्यामुळं मुलं खात नाही, त्यामुळे त्यामध्ये 1 चमचा आपण उडदाची डाळ टाकणार आहोत। आणि उडदाची डाळ ही सालीसहित टाकली आहे, त्यामुळे ही सालीसहित पौष्टिक असते। तर चला तर मग आपण ही उडदाची डाळ आणि मसुराची डाळ भिजत घालू। अर्धा पाऊण तास ती भिजवायची आणि नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडेसे जिरे आणि मीठ टाकायचं आणि त्यामध्ये ती डाळ बारीक करून घ्यायची। अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये ती डाळ टाकली आहे आणि त्या डाळीमध्येच आपण हळद टाकून घ्यायची, त्यामुळे व्यवस्थित मिक्स होते हळद मीठ। चला तर मग आपलं हे वाटून झालं आहे, आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि 5 मिनटं ते रेस्ट व्हायला ठेवलं आहे। आता 5 मिनिटांनी आपण गॅसवर तवा ठेवणार आहोत। चला तर मग आपण आपलं बॅटर आता रेडी झालं आहे, गॅसवर आपण तवा ठेवू। अशा प्रकारे आपण गॅसवर तवा ठेवला आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये तेल त्यामध्ये टाकलं आहे। आता आपण त्याच्यावर डोसा टाकून घेणार आहोत। चला तर मग आपण आता यावर डोसा टाकून घेतला आहे। अशा प्रकारे डोसा आपण त्याच्यावर टाकून घेतला आहे आणि आता ते थोडं डोसा तयार व्हायची वाट बघूया। तो खालून थोडासा कडक झाला की मग नंतर तो उलटायचा आणि खालूनही व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा। चला तर मग आपण आता हा डोसा पलटूया। अशा प्रकारे आपला डोसा हा त्यावर टाकून झाला। आता आपण डोसा हा पलटून घेऊ आणि खालूनही व्यवस्थित शिजवून घेऊ। बघा बरं कसा असा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे, खाण्यासाठी खूप सुंदर लागतो हा मसुराच्या डाळीचा डोसा। चला तर मग आपण आता ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मसुराचा डोसा रेडी झाला आहे। तर माझी ही मसुराचा डोसा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। धन्यवाद। नक्की सांगा, आपण पुढचे डोसे तयार करून घेऊया। धन्यवाद।